एक वोट एक नोट घेऊन आमदार झालेल्यांना जनताच धडा शिकवेल. माजी आमदार के.पी. पाटील. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राधानगरी येथे माजी आमदार के.पी. पाटील यांचा जनसंवाद मेळावा बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे यांच्या नेतृत्वाखाली अंबाबाई मंदिरामध्ये पार पडला. यावेळी के.पी. पाटील बोलताना म्हणाले, एक नोट एक वोट घेऊन जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यामुळे जनताच त्यांना धडा शिकवेल. पुढे ते म्हणाले, आमदारकीला मी लढणारच आणि जिंकणारच असा टोला विद्यमान आमदारांना लगावला व विरोधकांचे चांगलेच वाभाडे काढले. के.पी. पाटील यांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही सांगितले. कार्यक्रमादरम्यान गोकुळच्या संचालक किसनराव चौगले, धैर्यशील पाटील यांची मनोगते झाली. कार्यक्रमास बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे, गोकुळ संचालक किसन चौगले, जगदीश लिंगरज, राजेंद्र पाटील, धैर्यशील पाटील, उमेश भोईटे, मोहन नेवडे, प्रकाश डेळेकर, नारायण राणे, संभाजी कांबळे, विठ्ठल सुतार, मनोज पाटील, गणेश पाटील, आनंदराव धनवडे, सुरेश सावंत, रॉनी डिसोजा, संजय गोंजारे, संजय सिंह कांबळे, सचिन भाटळे, तुषार पाटील, दत्तात्रय कांबळे, अनुपम वागरे, बाळासाहेब कळमकर तसेच राजू भाटळे युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूजशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे. शिवाय कार्यकर्ता कोण नाही त्यांच्याकडे. आमच्याकडे सुद्धा तिथं सांगितलं, गुदरगडचा शिवडाव सोनवडे घाट मी आमदार झाल्यावर 2 वर्षाच्या आमदार उपादार म्हणून सांगितलं. काय झालं? आमच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर हद्दीतला रस्ता शिवगावच्या पुढे नाईकवाडीपर्यंत शेवटच्या भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.